मित्रांनो नमस्कार. संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पाल्याचे खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण घेण्याकरिता RTE 25% या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मित्रांनो, फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, RTE ॲडमिशन 2024-25 साठी सर्व अपडेट मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. तर मित्रांनो, RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मुलाचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट ही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदरचीच काढलेली असावीत. तर मित्रांनो, त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची पालकांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेश पात्र बालकांकरता आवश्यक आहेत. तर मित्रांनो, इथे खाली वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. तर मित्रांनो, इथे काही जातीचे जे संवर्ग दिलेले आहेत यामध्ये वंचित गटामधील जे उमेदवार आहेत इथे ते मोडले जातात. तर मित्रांनो, वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास OBC, विशेष मागास बालके SBC, इतर जे जात संवर्ग आहेत हे वंचित गटात येतात. तर मित्रांनो, वंचित गटासाठी जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. तर मित्रांनो, जे बालक उमेदवार RTE फॉर्म भरत असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही. तर मित्रांनो, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकांचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक. तर मित्रांनो, तुम्हाला वंचित गटामधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला हा आवश्यक लागणार आहे. तर मित्रांनो, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार नाही. तर मित्रांनो, बाहेर राज्यातील उमेदवारासाठी हे त्या ठिकाणचे जातीचा दाखला हा इथे या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही. तर मित्रांनो, तुमचे बालक जर दिव्यांग असेल तर त्यासाठी तुम्हाला जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बालकाचे आधार कार्ड, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक. RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे बालक किंवा पालक यांचे आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्या पाल्याचे आधार कार्ड काढलेले नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पाल्याचे आधार कार्ड हे काढून घ्या. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा. तर वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक. तर मित्रांनो, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा हा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचा जन्मदाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला एक जन्मतारखेचा पुरावा हा द्यावा लागणार आहे.
त्यानंतर मित्रांनो रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा, तर यामध्ये तुम्हाला रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना, वीज किंवा टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी किंवा फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणताही एक रहिवाशी पुरावा हा द्यावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो जर तुमच्याकडे वरील जर कागदपत्रे नसतील तर तुम्हाला निवासी पुरावा म्हणून भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकाकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा. तर मित्रांनो तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला तुमचा जो भाडे करार आहे हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा लागणार आहे. आणि मित्रांनो भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकापासून पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर मित्रांनो तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला इथे दुय्यम निबंधक कार्यालयाचा भाडे करार हा नोंदणीकृत करार हा तुम्हाला या ठिकाणी सादर करावा लागणार आहे. तर मित्रांनो तुमचा हा भाडे करार हा 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा लागणार आहे. आणि तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदरच तुम्हाला हा भाडे करार दुय्यम निबंधक रजिस्टर कार्यालयात नोंदणी करून तुम्हाला हा घ्यावा लागणार आहे. मित्रांनो या प्रकारे तुम्हाला RTE 25% योजनेअंतर्गत प्रवेशासाठी कागदपत्रे लागणार आहेत. तुम्ही जर कागदपत्र अजूनपर्यंत काढले नसतील तर आत्ताच कागदपत्र तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयात जाऊन काढून ठेवा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो सदरचा व्हिडिओ हा आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो RTE 2024-25 साठीच्या सर्व काही ज्या अपडेट राहतील ह्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील. तर मित्रांनो आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.